श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत अखिल गुण निधान षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान हरिनाथ परमात्मा मुक्त कैवल्य तेजो निधी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी प्रभूती सर्व संतांच्या चरणी आजच्या व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं दंडवत प्रणिपात करून आपली चौथी गुरु पौर्णिमा विद्यालयाची दरवर्षी जी आपली पौर्णिमा होते ती आपण डेकोरेशन करतो, गुरुजींची पाद्यपूजा करतो आणि फोटो काढून आपली गुरु पौर्णिमा संपवतो. व्यतिरिक्त नवीन आपण काही आयोजन कधी केलं यावर्षी आपल्या विद्यालयाची 2022 ते 2026 या 4 वर्षातली विद्यालयाची पहिली बॅच ही पूर्णत्वाकडे गेली आणि त्यांनी नवीन काहीतरी उपक्रम असतो या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांनी नवीन आयोजन केलं म्हणून मी पण असं ठरवलं की आपण काहीतरी बोललं पाहिजे. आता मी दरवर्षी बोलत नाही, नुसते फोटो काढतो आपण आणि आपली गुरुपौर्णिमा साजरी करतो. आजची गुरुपौर्णिमा ही अनेक अर्थाने विशेष अशा स्वरूपाची. एकतर ही सगळा कार्यक्रम, ही सगळी संकल्पना आपल्या मुलांची स्वतःची होती. एखादा जनक असेल कोणीतरी की ज्याला हे सुचलं असेल पण त्याला साथ ही आपल्या सगळ्या मुलांनी दिली. जनकही तेवढा महत्वाचा आहे आणि साथ देणारे तेवढेच महत्वाचे. पण ही मुलं विशेष याच्यासाठी आहे. आजची गुरुपौर्णिमा दुसऱ्या अंगाने याच्यासाठी आहे की योगायोग पहा. मला कधी कोणता मुलगा म्हटला नाही की गुरुजी मी सोन्याची अंगठी दिली आणि मला कधी कोणत्या मुलांनी चांदीची अंगठी घातली. याच वर्षी दोन्ही योग बरोबर जुळून आले. परवाच एका माझ्या विद्यार्थ्याला बोललो की हा अंगठीचा कलर पिवळा होत नाही. तो म्हणे गुरुजी मी जर 4 वर्षात आले तर मी तुम्हाला सोन्याची अंगठी करून देईन. हे बोलणं पहिल्या वर्षी हेच त्याच्यातून आपल्याला अंगठी मिळाल्यासारखं होतं. पण या वर्षी बरोबर आमचा जो दुसरा विद्यार्थी की ज्याला स्वतःला 1 किलोभर चांदी अंगावर घालून हिंडायला आवडते आणि तो स्वतः सुद्धा अलंकाराचा हौशी आहे, त्याने सुद्धा योगायोगाने ही अंगठी केली, मला दिली. मला म्हणे गुरुजी मी तुम्हाला अंगठी आणली, ही अंगठी मी तुम्हाला घालू का? मी त्याला फार प्रेमाने जवळ घेतलं आणि सांगितलं बायको नंतर जर अंगठी घालणारा दुसरं कोण असेल तर तू यायचो नाही. त्याच्यामुळे याच्यानंतर अनेक अंगठी येतील पण ही जी अंगठी आहे पहिली आहे हे महत्वाची आहे. अंगठीबद्दल बोलणं चालू नाहीये. ही जी या मुलांची पहिली बॅच आहे ही याच्यानंतर अनेक बॅच होणार आहे. पहिला पदवीदान समारंभ जर याच पद्धतीचा आहे तर दुसरा कसा असेल असं मला कोणीतरी विचारलं होतं. मी म्हटलं तू विचारू नको, मी सांगत नाही, आधी पहिला होऊ. त्यामुळे पहिली बॅच जर ही अशी ऐतिहासिक स्वरूपातली आपली ऐतिहासिक स्वरूपात म्हणजे शाळा अनेक चालू होतात. 14-15 वर्ष झालेल्या 25 वर्ष झालेल्या शाळा अनेक आहेत. पण 4 वर्षात एवढी हुशार मुलं घडवणारी शाळा मला वाटतं आपली फक्त असेल. ना विद्यार्थ्यांचं कौतुक आहे ना गुरुजींचं कौतुक आहे. कौतुक आहे ते इथल्या जागेचे मिळणारे संस्कार, त्या संस्कारातून या मुलांना पाहायला मिळतात. आता कालच मुलाला बोललो की तुम्ही जर दुसरं नवीन काहीतरी खाल्लं तर तिसरा तुमचा बहुतेक खाणार. तसं या मुलांनी इतक्या वर्षांमध्ये जे पाहिलं ते त्यांना आपलं सत्यात आणावं वाटलं. जे नवीन मुलांना ही प्रेरणा आहे की 4 वर्ष झाल्यावर गुरुजी किती मोकळं वागतात, 4 वर्ष झाल्यावर गुरुजी किती मुलं गुरुजींशी मोकळं बोलतात, गुरुजी मुलांशी मोकळं बोलतात. तुम्हाला ही प्रेरणा आहे की 4 वर्ष आपण जर राहिलो तर आपणही या अवस्थेला येऊन पोहोचतो. आणि खरं सांगतो 4 वर्ष राहिलेलेच लक्षात राहतात, मधला एकही लक्षात राहत नाही. किती चांगला मुलगा असला मध्ये जर सोडून गेला तर तो आपल्या लक्षात राहत नाही. तुम्ही म्हणाल गुरुजी प्रल्हाद, गजानन आणि श्रेयस हे तर मध्ये सोडून गेलेले आहेत, मग हे कसं काय तुमच्या लक्षात राहील? तर तुम्हाला असं वाटत असेल प्रल्हाद, गजानन आणि श्रेयस सोडून गेलेले आहेत
पण प्रल्हाद गजानन श्रेयस हे फक्त शाळा सोडून गेले होते, ते मला सोडून कधीच गेले नव्हते. वा. जे मला सोडून जात नाही ते माझ्या कायम लक्षात राहतात, आणि जो मला सोडून गेला तो मग जवळ असला तरी माझ्या लक्षात राहत नाही. त्यामुळे हे मुलं यांना शाळा कधी विसरणार नाही, आणि हे मुलं शाळेला कधी विसरणार नाही. अनेक बॅच येतात जातात, पुढच्या येतील 10 बॅच जातील, 10वा वर्धापन दिवस होईल, 10वा पदवीदान समारंभ होईल. पण पहिला पदवीदान समारंभ जो आहे आणि पहिली बॅच जी आहे ती खऱ्या अर्थाने आपल्या मठासाठी, आपल्या विद्यालयासाठी, आपल्या मुलांसाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी केलेला हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं की एवढ्या कार्यक्रमाचे पैसे मला द्या, मी तुम्हाला दुसरं काहीतरी सांगतो. पण मुलांनाही माहिती आहे की गुरुजी म्हटले असते पैसे द्या, म्हणून मुलांनी कार्यक्रम मला न सांगता संपूर्ण कार्यक्रम केला. कारण हे शाळा चालवणं सोपी गोष्ट नाहीये. शिकवणं हा एक स्वतंत्र भाग आहे आणि चालवणं हा एक स्वतंत्र भाग आहे. यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण अनेक कीर्तनांना जाऊन, कुठं कुठं जाऊन 1-1 रुपया जमा करून हा सगळा प्रपंच चालवतो. तेव्हा हा प्रपंच या इतक्या स्तरावरती येऊन पोहोचतो. या सगळ्या मुलांना अनेकोत्तम आशीर्वाद तर महाराजांचे असणारच आहेत. मी आशीर्वाद नव्याने देण्याची काही आवश्यकता नाही आहे. कारण देवाची सेवा केली तर परमेश्वराची सेवा केली, साधू संतांची सेवा केली तर आशीर्वाद आपोआप मिळतात, ते मागावे लागत नाही. निश्चित आता सांगत नाही, पण 10 वर्षांनी 15 वर्षांनी याच बॅच मधले मुलं कुठल्या अवस्थेला जाऊन पोहोचतील हे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्या सगळ्यांना पाहता सुद्धा येईल. त्यामुळे हे वैदिक आणि वारकरी यांच्या समन्वयात्मक दोन्ही कीर्तनकार आणि वैदिक आपण या वर्षी महाराष्ट्राला अर्पण करतोय, महाराष्ट्राला समर्पित करतोय. त्याची भावना किंवा त्याच्या मागचा अर्थ असा आहे की समर्पित करतायत म्हणजे हे निरपेक्षतेने देव देश धर्माची सेवा करतील. जी सेवा आम्ही करण्याचा प्रयत्न केला तीच सेवा हे सगळे मुलं करण्याचा प्रयत्न करतील. आणि या चौथ्या म्हणजे पाचव्या वर्षाच्या मुलांनी हे आयोजन केलं. सगळ्यांचाच त्याच्यामध्ये सहभाग होता. चौथे सुद्धा याची प्रेरणा घेतील. कार्यक्रम करावा याची प्रेरणा घेऊ नका, पण भक्ती एवढी असावी याची प्रेरणा घ्या. कार्यक्रम केला नाही केला तरी काही नाही. मी परवा सांगितलं की सगळ्यात चांगली गुरुपौर्णिमा हे तुमचा अभ्यास आहे. तुम्ही जर चांगला अभ्यास केला तीच सगळ्यात मोठी सोन्याची अंगठी आहे, तीच सगळ्यात मोठी सोन्याची साखळी आहे. तुमचं पाठांतर परवा विघ्नेशनी सुंदर भजन म्हटले एकादशीला. मी त्याला प्रसन्न होऊन 3दा-4दा कौतुक केलं की तू जे भजन म्हटला तीच सगळ्यात मोठी पावती आहे. बाकी दक्षिणा देणारे अनेक आहेत, ते पुढे भेटणारे पैसे माझ्या राशीत खूप लिहिलेले आहेत असं मला तरी वाटतं. आजच्या येण्यानुसार पैसे ते येणार, ते पैसे यायला काही नाही, परंतु पैशापेक्षा श्रद्धा महत्वाची आहे, भावना महत्वाची आहे. ती भावना आपण सगळ्यांनी ठेवा आणि आपल्या सगळ्यांकडून देवदेव धर्माची अशी सेवा घडत राहावी. या विद्यालयाला ज्यांचं माझ्या अनुपस्थितीमध्ये आणि बऱ्याचदा उपस्थितीमध्ये सुद्धा चांगलं योगदान लागतं ते आपल्या सगळ्यांचे, तुमचे लाडके लक्ष्मीकांत गुरुजी आणि आपल्या परंपरेचे चौथ्या पिढीचे शिष्य राजापूरकर घराण्यात जन्माला आलेले, त्यांचंही काय योगायोग आहे की इथं भले भले टिकत नाही. इथं चांगले चांगले येऊन परत जातात, परंतु त्यांचा काय योग आहे की ते मागच्या 5 वर्षांपासून आपल्या संस्थांशी जोडलेले आहेत. तर ते 4 पिढ्यांपासून संस्थांशी जोडले म्हणून 5 वर्ष विद्यालयाशी जोडले. नुसता विद्यालयाशी जोडलेला माणूस माझ्याजवळ जास्त राहत नाही. त्यामुळे माझ्याजवळ राहणारा माणूस संस्थांशी आधी जोडलेला पाहिजे, तर तो माझ्या जीवनात, माझ्या आजूबाजूला त्याला राहायला जमतं. त्यामुळे ते सुद्धा एक मोलाचं योगदान देतात. त्याचसोबत आपल्या सगळ्यांच्या, तुमच्या वहिनी सगळे आपल्या घरचे परिवारातले सदस्य आणि यांच्या आशीर्वादाने हे सगळं चालले. त्या आई बाबा यांच्या सगळ्यांच्या चरणी दंडवत करतो. आणि या सगळ्या मुलांना निश्चितच वेदो नारायणाचे, जगद्गुरु तुकोबारायांचे, ज्ञानोबारायांचे आशीर्वाद आहेत.